गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा सुविचार बघू आपण. मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते. याचा अर्थ असा आहे की आपण कोणतंही काम, जे कोणतं काम आपल्याला मिळतं किंवा जे कोणतं काम आपण आपल्या हाती घेतो ते मनापासून आणि एकाग्रतेने म्हणजे कॉन्सन्ट्रेशननीच करायला हवं. मुलांना आपण आज उपयोजित लेखन हा आपल्या पेपर पॅटर्नचा एक भाग बघणार आहोत. आपल्या पेपरमध्ये जसं गद्य राहील म्हणजे पॅराग्राफ्स राहतील, त्याच्यानंतर कवितेवरील प्रश्न राहतील, त्यानंतर व्याकरण राहील आणि एक उपयोजित लेखन हा सुद्धा एक विभाग राहणार आहे. तर त्याच्यात उपयोजित लेखन म्हणजे आपण इंग्लिशमध्ये तुम्ही जे रायटिंग स्किल करता ते, तर मग बातमी लेखन, निबंध लेखन आणि कथा लेखन. बातमी लेखन जे आहे ते पेज नंबर 17 वरती तुम्हाला इंट्रोड्यूस झालेलं आहे. तर सगळ्यांनी पेज नंबर 17 काढाल तुमच्या टेक्स्टबुकचं. त्याच्यामध्ये बातमी लेखन काय असतं, कशाची काय गोष्टींची गरज असते. आपल्याला बातमी लेखन जे आहे सध्याला आत्ता 8th स्टँडर्डसाठी असं आहे की तुम्हाला बातमी दिली जाईल आणि त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी व्ही, रेडिओ यासारख्या माध्यमातून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते. आपल्याला बातमीतून काय काय माहिती पडतं की काय कोणत्या कोणत्या घटना घडून राहिल्या आहेत किंवा कोणत्या कोणते इव्हेंट्स येणार आहेत किंवा कोणते कोणते इव्हेंट्स होणार आहेत. मग बातमी लेखनासाठी काय काय गुण लागतात आपल्या, तर लेखन कौशल्य. आपल्याला एखादी गोष्ट जर खूप चांगल्या पद्धतीने सांगायची तर त्याच्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरावे लागतात. भाषेचे उत्तम ज्ञान त्याच्याकरता पाहिजे. व्याकरणाची जाण म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक्स कोणत्याही प्रकारच्या व्हायला नकोत. सोपी आणि सुटसुटीत वाक्यरचना, सोपी वाक्य पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस असं जरुरी नाही आहे की खूप ज्यांची व्होकॅब्युलरी खूप चांगली असेच लोक वाचतील. पेपर कोणी पण वाचू शकतात, तर त्यांना पटकन समजेल अशी बातमी आपल्याला पाहिजे असते. चौफेर वाचन. चौफेर वाचन म्हणजे की आपल्याला सगळ्या बाबतीतलं नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यानंतर बातमीची विविध क्षेत्रे, सांस्कृतिक, कल्चरल जे असतात, स्पोर्ट्समध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये, कृषी म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि दैनंदिन घटना म्हणजे रोजच्या घटना. तुमच्या पेज नंबर 17 वरती अशी एक बातमी दिलेली आहे. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतो. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उत्रवली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न. मग इथे यांनी तारीख दिलेली आहे. तर हे जसं 1 दिवस आधी 2 दिवस आधी झालं आहे, मग त्याची तारीख असते तिथे. लोकप्रतिभा, चित्रकला शिबिराचा समारोप हे त्याची हेडलाईन झाली. त्याच्यानंतर उत्रवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. म्हणजे जे अविनाश शिवतरे आहे त्या शिबिराच्या समारंभाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे. त्याच्यानंतर आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान, आता हे प्रमुख पाहुणे झालेत. आता अध्यक्ष कोण आहेत? उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे आणि उपस्थितांचे आभार मानले. आता याच्यावरती प्रश्न विचारू शकतात की कोणी आभार मानले, अध्यक्ष कोण होते, प्रमुख पाहुणे कोण होते, केव्हा संपन्न झाला समारंभ, त्याच्यानंतर कोणत्या तारखेला झाला, बातमी कोणत्या तारखेला आली. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मग शिबिरार्थी किती होते?
अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बातमी ही कोणत्या प्रकारची पण असू शकते आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरं, आता हे प्रश्न बघूया. तिथेच खाली दिलेल्या त्या बातमीच्या खाली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कोणते लिहा. समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते? समारंभाचे अध्यक्षपद कोणी भूषवले, म्हणजे अध्यक्ष कोण होते? चित्रकला प्रदर्शनात प्रतिसाद देणारे कोण? मग उत्तरं लिहायचे. अजून शिबिरार्थ्यांची संख्या, शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला, शिबिराचे ठिकाण, शिबिर सुरू झाले ती तारीख. वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा. म्हणजे बातमीमध्ये कशाची इन्फॉर्मेशन, कोणत्या कोणत्या टॉपिकबद्दल बोलल्या गेलं आहे, काय काय बोललं गेलं आहे, ते टॉपिकचे जे नाव आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आता याची उत्तरं पाहू आपण. कोणते लिहा. समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे, समारंभाचे अध्यक्ष प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे, चित्रकला प्रदर्शनात प्रतिसाद देणारे ते चित्ररसिक किंवा तिथे रसिक असं म्हटलं तरी चालेल. मग शिबिरार्थ्यांची संख्या किती आहे? 25. शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला चित्रकला, शिबिराचे ठिकाण उतरवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबिर सुरू झाले ती तारीख 19 डिसेंबर. वरील बातमीमध्ये ज्या गोष्टींविषयी माहिती दिली आहे ते घटक कोणते आहे? चित्रकला शिबिर, प्रमुख पाहुणे, समारंभाचे अध्यक्ष, दिनांक, वेळ, अध्यक्षांचे सप्रात्यक्षिक मनोगत. या व्यतिरिक्त तुम्ही रसिकांचा उदंड प्रतिसाद असं सुद्धा तिथे लिहू शकता. अशा प्रकारे हे जे बातमी लेखन आहे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची बातमी दिल्या जाईल. साधी बातमीसुद्धा दिल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर जसं ॲडव्हर्टाइजमेंट असते तशा प्रकारची सुद्धा बातमी दिल्या जाऊ शकते. अशाच प्रकारे मुलांना आपल्याला जाहिरात लेखनसुद्धा पुढे शिकायचं आहे. प्रश्न आणि त्याचे उत्तरं, हे प्रश्नोत्तरं तुम्हाला लिहून काढायचे. मी PDF फाईल पाठविली याची. त्याच्यानंतर निबंध लेखन. तुम्ही 5th, 6th, 7th स्टँडर्डपासून निबंध लेखन करत आलेले आहात. मग निबंध लेखन कसं? 1 ते 2 प्रकारे असू शकतं. तुम्हाला टॉपिक दिला जाईल, त्यानुसार तुम्हाला मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायचे आणि त्याप्रमाणे निबंध लिहायचा आहे. किंवा नुसते विषय दिले जातील आणि त्याप्रमाणे विषयानुरूप म्हणजे विषयाप्रमाणे तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. निबंध जे असतात जनरली ते आपल्या जे लेसन्स आहे सिलेबसमधले लेसन्सवर आधारित किंवा पाठांवर आधारितच असतात. त्यानंतर कथालेखन. मग इथे तुम्हाला मुद्दे दिलेले राहतील. सगळ्यात पहिले तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा किंवा गोष्ट लिहिणे. त्यानंतर योग्य ते शीर्षक देणं फार आवश्यक आहे, त्याच्याशिवाय आपल्याला मार्क्स मिळू शकत नाही पूर्ण. आणि त्यानंतर शीर्षक देणं तर महत्त्वाचं आहेच. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वमताने सुद्धा त्याच्यामध्ये वाक्य लिहू शकता, पण ते गोष्टीच्या मुद्द्यांना अनुसरूनच असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की जेवढे मुद्दे दिले त्याच्यावरती सेंटेन्सेस लिहिलं आणि झालं, असं होत नाही. गोष्टींमध्ये तुम्हाला सुद्धा तुमचे वाक्य तुम्हाला मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहायची, फक्त मुद्द्यांवर लिहायची नाही. अशा प्रकारे तुमचं कथालेखन, निबंध लेखन आणि त्यानंतर बातमी लेखन मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये मी तुम्हाला रिव्हिजन टेस्ट देईल, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे तुमच्या वहीमध्ये. धन्यवाद.